सर्वांना नमस्ते. मी अमृता तुमचं स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मुलांचा आंघोळ झाले तर मुलांचे मेकअप करून घेतले. त्यानंतर लगेच कट्टा पुसून घेतला, किचन कट्टा. का तर स्वयंपाक झालेला होता, लवकरच आज स्वयंपाक आवरला होता. जास्त काही नाही, आपलं भाकरी केल्या होत्या आणि फक्त मटकीची भाजी केली होती. का तर दुपारच्या नंतर स्वयंपाकाचं पुरणपोळीचा आपला स्वयंपाक करायचा होता. कारण की ना खूप दिवस झालं पोळ्या केल्याच नव्हत्या. मग गावाकडे आलं का त्यांना सगळ्यांनाच पोळ्या खाऊशी वाटत होत्या. मग चला म्हणा दुपारच्या नंतर मग पोळ्या स्वयंपाकाचं ठरलं आमचं करायचं. त्याच्यामुळे आहे ना तयारी चालू होती लवकर. सकाळची कामं आवरली. का तर स्वयंपाक थोडाच होता, थोडंच करणार होतं. फक्त 2-3 भाकरी करायच्या होत्या आणि भाजी करायची होती, एवढंच होतं. त्यामुळे लगेच कट्टा बिट्टा पुसून घेतला आणि लगेच आहे ना किचन कट्टा पुसून झाल्यानंतर बाकीचे कामासाठी लागले होते. आणि इतकं गरम होत होतं ना दुपारच्या टायमिंगला, खूपच गरम होत होतं, इतका घाम पण होता. आणि त्यात मी गावाला गेल्यानंतर साडी घालते, तुम्हाला माहितीच आहे तसं मी गावाला भरपूर साड्या पिड्या घालते. त्यानंतर माझी इथं तयारी झाली होती. इथं ना आपलं वाटून झालं होतं. इकडं कोथिंबीर, हे मिरची, लसूण, अद्रक हे सगळं वाटलं होतं इथं. त्यानंतर कांदा, टमॅटो हे सगळं वाटण्याची तयारी झाली होती. आम्ही दोघी स्वयंपाक करत होतो पटपट. कारण पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणलं ना तर किती वेळ लागतो तुम्हाला माहीतच आहे. मग लगेच पुरणपोळीचा स्वयंपाक करायला घेतला. हे सगळं झालं होतं, बाकीचं पीठ मळून झालं होतं, गुळवणी झाली होती. आता फक्त आपल्याला आमटीसाठी फक्त फोडणी द्यायची बाकी होती. लगेच पोळ्या करायची तयारी चालली होती. आणि नैवेद्य पण करायचं आहे. का तर मग गोडधोडाचं घरात केलं मला, मग देवाला पण दाखवायचं. नंतर 4 वाजल्या होत्या. मग चहाचा टाईम झालाच होता. तर लगेच आम्ही तिघींनी चहा घेतला. तिघींनी म्हणजे मी, माझी जाऊबाई आणि सासूबाई, आम्ही तिघीच होतो घरामध्ये. आम्ही तिघीच चहा घेतो, बाकीचे कोणी चहा नाही घेत जास्त. त्यानंतर मस्त इकडं गुळवणी झाली होती आपली. त्यानंतर इकडं वाटण वाटलं होतं आपलं मसाल्याचं. पूर्ण हे मसाल्याचं परतून घेतलं. का ते आमटीसाठी होतं. मस्त अशी डाळीची आमटी मस्त होतं ती. त्याला कटाची आमटी पण म्हणतात काही जण. त्यानंतर इकडं मस्त असं पुरण ह्याला घेतलं होतं, आपलं गुळामध्ये मिक्स करून सगळं परतायला ठेवलं होतं. त्यानंतर इकडं मस्त आपली आमटी पण झाली होती छानशी. त्यानंतर इकडं गुळवणी पण झाली होती. त्यानंतर लगेच आहे ना मग खाली बसून मग लगेच आहे ना मी पुरण वाटाय घेतलं. आणि चाळणीमध्येच वाटून घेतो आम्ही. कधी कधी पाट्यावर पण वाटत आई, पण पाट्यावर मला येत नाही. त्याच्यामुळं मी आपलं ह्याच्यामध्ये चाळून घेते, पुरणामध्ये पुरण चाळणीमध्येच वाटून घेते. त्यानंतर लगेच आपलं टाकून घेऊ. मग पूर्ण पोळ्याचा स्वयंपाक झाला. तर असा होता आजचा दिवस. आवडला तर लाईक कमेंट